आणि याचा एकदा खोकला मिटूनच टाक. मी पण युतीत आहे, पण अजित दादाला सांगण्याची धमक आमच्यामध्ये आहे की एखादी माणूस चूक करत असेल तर त्याला त्याची जागा दाखवण्यासाठी आम्हाला यांच्या व्यासपीठावर यावंच लागेल. आणि आलोय, पवार आहे शेवटी, पवार दारचा आहे, धार आहे ती कमी होणार नाही, पण आनंद आहे. अनेक लोक बिनविरोध रोज बातम्या ऐकतात, याची प्रतिमा आहे म्हणून होतात काय? पैसा, दडपशाही, हुकुमशाहीच्या माध्यमातून काही जागा बिनविरोध होत आहेत. कशाच्या बळावर? मी आज आपल्या माध्यमातून मंगेशला चॅलेंज करतो की तुम्ही या, मी अजून 2 तास थांबतो लागले इथे या, एक महादेवाची पिंड मी आणतो, आमची पद्मजाताई पिंडावर पाणी टाकेल की मी एकही रुपया सामान्य माणसाला देणार नाही मतासाठी. तोही शपथ घे की मी एकही पैसा देणार नाही. नुसता हात जोडून मत माग आणि आमची ताई मागेल, बघ किती पत मिळतात. पैशाची घमेंड उतरवायची आहे का नाही? हरामाचं आहे, घेऊन टाका, काही फरक पडत नाही. पण मत मात्र कुठे द्याल? प्रत्येक गोष्ट मी सांगतो. शिक्षकाचा पगार माझ्या संकल्पनेतून, ग्रामसेवकाचा पगार माझ्या संकल्पनेतून, आणखी कोणकोणते पगार होत असतील माझ्या संकल्पनेतून. माझ्या आई बहिणीची माफी मागून यांची नैतिकताच राहिलेली नाही. एका गावामध्ये एक थोडीशी बाहेर खाली बाई होती, अनेक नवरे असतील बिचारे येणारे जाणारे, पण एक भविष्यवाला आला एखाद दिवशी आणि त्यानं असे भविष्यवाणी केली की तुझ्या पोटी येणारा बाळ हा मोठा राजयोग घेऊन येणार आहे. ज्यांच्या कानावर ही गोष्ट केली, ही सुद्धा संकल्पना माझी आहे. तुझे चालपुत्र सांगतायत की प्रत्येक गोष्ट माझी संकल्पना आहे. वय किती मला माहित नाही, कुठून वारसा आला मला माहित नाही, आणि बोलण्याची गुरमी. आम्ही 32 वर्षापूर्वी 35 वर्षापूर्वी राजकारणात आलो. आम्ही पंचायत समितीच्या सभापती पासून 3-3दा आमदार झालो, मंत्री झालो, पालकमंत्री झालो, पण अहंकाराच्या भाषा आम्ही कधी वापरल्या नाही. आम्ही आमच्या काळामध्ये अनेक कामे केली असतील. नदी जोड संकल्पना महाराष्ट्रात पहिल्यांदा जळगाव जिल्ह्यामध्ये पालकमंत्री या नात्याने सतीश पाटलांना राबवली, पण आम्ही असे बोर्ड लावले नाही. कुठलं पाणी कुठे आणायचं काम उन्मेष दादाच्या काळात आपण केलं. पण मी येत होतो, पाहत होतो 15-15, 20-20 फुटाचे निळे बोर्ड मंगेश दादा यांच्या संकल्पनेतून. अरे कुठली संकल्पना? आम्ही आमदार निधीचे बोर्ड लावायचो, छोटासा बोर्ड उन्मेष दादा यांच्या खासदार निधीतून, सतीश पाटील यांच्या आमदार निधीतून. पण आता 20-20 फुटाचे बोर्ड शशीदादा यांच्या लाटऱ्या लागल्या. एकनाथ शिंदे फुटले, राज्याचे मुख्यमंत्री झाले, आणि या सगळ्या आमदारांना सांभाळण्यासाठी ही सर्व माया या आमदारांना दिली. यांनी फक्त इस्टिमेट आणायचं, त्याचं टीएस बघायचं नाही, त्याचं इस्टिमेटची कॉस्ट बघायची नाही. 1 लाखाचं इस्टिमेट यांनी 10 लाख करावं, 10 लाखाचं इस्टिमेट 1 कोटी करावं, त्याच्यातही 20-20% कमिशन अगोदरच खाऊन घ्यावे, आणि मग करोडाच्या माळा यांनी जमवल्या. आमच्या काळात ते काही चालत नव्हतं. तुम्ही पण माझ्याबरोबर 14 ते 19 आमदार. आलेला निधी चांगल्या पद्धतीने कसं करायचं काम, एवढंच आपलं सगळ्यांचं काम असायचं. मंगेश दादा तुला आम्ही चांगलं ओळखतो, आमच्या पोराबरोबरच मोठा झालाय. भंगारच्या गाड्या आणायचा, त्याला नंबर नसायचा, चोरीची असायची की कोणती असायची माहित नाही. उन्मेष दादा किती वेळा चेक होऊन झाले, त्याचा दोष मी तुला दिल की असा बोगस माणूस तू घडवला. दोष कोणाचा आहे?
काय काय यांचे उमेदवार तेव्हापासून होते. 14 ते 19 उन्मेष दादाचं काम मी जवळून पाहिलं की नदी जोड आणि हे महाशय निवडून आले. त्यावेळेचा कुंभमेळा, आता असलेली कुंभमेळ्यावरची नजर, यातून हे सगळं कमवलं. आज तर ते जिल्ह्याचे दादा झाले. मी एकदा उन्मेष दादाच्या सभेला आलो तेव्हा बोललो होतो, अरे दादा म्हणायचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? दादा म्हणजे तो घरातला कर्ता पुरुष, की दादा शब्द वापरल्याबरोबर गुंडागर्दी कमी झाली पाहिजे. एक नैतिक अधिकार त्या शब्दाला आहे. आणि मी बोललो होतो की या चाळीसगाव तालुक्यात एकच दादा होता, तो अनिल दादा, आणि दुसरा दादा गेला तो आमचा राजू दादा. कुठले आणले मंगेश सांगे दादा? आज चाळीसगाव पुरते मर्यादित नाही, जिथे जाईल तिथे दम देत आहेत. कशाच्या जोरावर? पैसा, सत्ता आणि मस्ती. 4-5 दिवसापूर्वी मी पाचोऱ्याचं भाषण ऐकलं त्यांचं कुठेतरी. त्या किशोर पाटलाला त्यांनी दम दिला. तुम्ही चाळीसगावला तर येऊन बघा, सभा तर घेऊन बघा. मी किशोर पाटला नाही सांगेल की एकदा तुम्ही तुमच्या सभेला बोलवा, बोलवा. मी त्यांचं अभिनंदन केलं परवा किशोर आप्पाचं, की ज्या तुम्ही युतीमध्ये आहात, तुमच्या पाठिंब्याने सरकार चाललंय, पण त्या युतीमधला एक आमदार तुमच्या विरोधकाला जमा करतो, तुम्हाला चॅलेंज करतो. लाच मारा अशा सत्तेला, पण या बाणमुळ्यांना बाजूला केल्याशिवाय राहू नका. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.